नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. बहुचर्चित आणि प्रतीक्षित अशा महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रात संपन्न झाल्या. म्हणजे आज मतदान संपलं. 29 महानगरपालिकेमध्ये निवडणुका होत्या. 9 वर्षानंतर ह्या निवडणुका झाल्या. 9 वर्षापूर्वी तिथे 27 महानगरपालिका होत्या. इचलकरंजी आणि जालना ह्या नवीन झाल्या, म्हणजे 29. ज्या हिशोबाने आज दिवसभर प्रक्रिया चालू होती, त्याच्या अगोदर लोकसभेमध्ये आलेले निर्णय, त्यानंतर विधानसभेमध्ये आलेले निकाल आणि मतदार यादीत झालेला घोळ आणि त्याच घोळयुक्त मतदार यादीवर पुन्हा बाकी ठिकाणी एस-आय-आर होतं, फक्त महाराष्ट्रात नाही. कारण महाराष्ट्रात सत्ता पक्षाला ती सूट होणारी मतदाता सूची असते, यादी असते. त्यामुळे मतदारांच्या त्याच जुन्या यादीवर पुन्हा मतदान झालं आणि जेवढे घोळ व्हायचे ते झाले. कित्येक ठिकाणी मतदार बाहेरचे आले, पकडले गेले. दुबारा आज म्हणजे दिवसभरच्या जर बातम्या पाहिल्या तर असा अक्षरशः अंगावर काटा येत होता, की आता काय आहे ते. जळगावमध्ये दिवसा पिंपराळा एरियामध्ये फायरिंग झालं. नंतर ते म्हणे आपसात भांडणं होते म्हणून फायरिंग झालं, पण देव जाणे काय झालं. अमरावतीत शिवसेना उमेदवारांनी ईव्हीएम बंद पडली म्हणून राडा केला. पुणे, सोलापूर, मुंबई, जालना इथे बोगस मतदानाचे इतके प्रकार पकडले गेले, विचारूच नका. सोलापूरमध्ये आरोप आहेत की कर्नाटकमधून गाड्या भरून आले लोक आणि त्यांची मतदान करवले. भांडूपमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी राडा केला. एक मतदाता रवींद्र नावाची, पण ती बाई निघाली. रवींद्र हे बाईचं नाव असतं का, असा उद्धवनी प्रश्न विचारला. शाई जी आहे हाताला लावलेली, ती मार्करनी लावल्या जाते त्या नखाला आणि ती लगेच पुसल्या पण जाते सॅनिटायझरने, किंवा काही लोक असेच पुसतात. आणि याची पुष्टी अक्षरशः भूषण गंगराणी केली असं न्यूजपेपर सांगतायत, मराठी वर्तमानपत्र सांगतायत. मग त्याच्या मधात प्रेस कॉन्फरन्स घेतली चालू मतदानामध्ये निवडणूक आयोगाने आणि सांगितलं की नाही, लोक एआयनी, आजकाल काय झालं, कुठल्याही पापावर तुम्हाला पांघरून टाकायचं असलं तर एआय सांगायचं. मी नाही केलं, ते एआयनी केलं. पण नंतर सांगितलं की आता पुढच्या निवडणुका याच्यात नाही होणार, याच्यात पहिलेपासून होत होतं आणि हे मार्कर आणि तीच वापरतो, ती शाई मिटल्या जाते. पुढे जे पाडू नावाचा जो प्रकार आहे, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट, हे नवीन प्रकार कोण्याही राजकीय दलाला विश्वासात न घेतल्या चालत्या निवडणुकीमध्ये तुम्ही लागू करता. हे सुद्धा नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार होता प्रभाग 21 मधला नितीन खोले, त्याच्या घरावर लोकांनी हल्ला केला कारण त्यांना कळलं की तो पैसा वाटतोय. पूर्ण महाराष्ट्रात आज अशा बातम्या येत होत्या, तेव्हा वाटत होतं की मी बिहार आणि युपीचे पेपर वाचतो की महाराष्ट्राचा पेपर वाचतो. महाराष्ट्रात अशा निवडणुका कधी झाल्या नाही. आणि आता कुठलीही निवडणूक महाराष्ट्रात, कुठलीही निवडणूक म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकी सुद्धा सत्ता पक्षाशिवाय कोणीही जिंकू शकणार नाही. कारण आता निवडणुकींना अर्थच राहिला नाही. एकाच घरात आई, वडील, बहीण, भाऊ, बायको, नवरा एकाच घरातले, पण वेगवेगळ्या बूथवर, कोणी 5 किलोमीटर दूर, कुठे 2 किलोमीटर दूर, कोणी जवळच्या बूथवर. काही लोकांचे परिवाराचे नावच गायब. तो म्हणतो स्लिप मिळाली आम्हाला, पण मतदाता त्या यादीमध्ये नाव नाही आमचं. हे सगळं डिझाईन केलं जातं. त्यामुळे जे एक्झिट पोल आले ते 3-4 जागेचे तर माझ्याकडे आहेत. म्हणजे मोठे मोठे जसे पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई. पण जर मला विचारलं तर 29च्या 29 पैकी मला नाही वाटत कुठल्याही ठिकाणी सत्ताधारी पक्षांशिवाय कोणी सत्तेत येईल. आणि ज्या मोठी बांधल्या गेल्यात निवडणुकीच्या पूर्वी, त्या मोठी निवडणुकीनंतर असतील की नाही हे माहित नाही. शरद पवार, अजित पवार सोबत लढले.
पण निवडणुकीच्या निर्णयानंतर पुन्हा एकत्रच राहतील की पुन्हा ते भाजपासोबत जातील हे सांगता येत नाही. त्यामुळं 29च्या जागी भाजपा समर्थित किंवा भाजपाची सरकार येणार एवढं नक्की हे मी आज तुम्हाला सांगतो. बीएमसीचे जे रिझल्ट आले एक्झिट पोल, जर सकाळचा एक्झिट पोल पाहिला तर त्यांनी 227 पैकी 122 सीट बीजेपीला दिल्या. बीजेपी आणि शिवसेनेला युतीला. त्यात बीजेपीला 87 आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 35 आहेत. म्हणजे 122. 114 वर सरकार बनतं म्हणजे ते बनलं. उद्धव ठाकरेला 65 आणि मनसेला 10 सीट त्यांनी दिल्या. काँग्रेसला 20 आणि एनसीपी अजित पवारच्या याला 3 सीट दिल्या. काँग्रेस आणि वंचित मिळून लढलं होतं म्हणून त्यांना 20 सीट. पुण्यामध्ये बीजेपी 70, शिवसेना एकनाथ शिंदेची 17, दोन्ही एनसीपी मिळून 55, काँग्रेसला 8, उद्धव ठाकरेला 5 आणि मनसेला 2 अशा सीट्स मिळाल्या. ठाण्यात एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला, तिथे बीजेपीला 26, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 72, अजित पवारच्या एनसीपीला 10, काँग्रेसला 3, उद्धव ठाकरेला 3, शरद पवारच्या एनसीपीला 15 आणि मनसेला एमएनएसला 2. पिंपरी चिंचवड हा पूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय होता. तिथे बीजेपी नंबर 1 पोझिशनवर सरकार स्वतःची सत्ता बनवेल. सेकंडवर एनसीपी दोन्ही मिळून अजित पवार चुलते पुतणे दोघे लढले, ते नंबर 2 वर आहेत. एकनाथ शिंदेची शिवसेना 5 सीटवर आहे आणि उद्धव ठाकरेला 2 सीट्स मिळतील. ज्या हिशोबाने निवडणुका झाल्या, ज्या हिशोबाने पैसा फेकला गेला, त्या हिशोबाने आता निवडणूक आयोगच ठरवतं की कसं काय निर्णय द्यायचे ते, असं मला वाटायला लागलं आता. कारण ज्या ठिकाणी प्रचार सभेच्या शेवटच्या दिवशी अक्षरशः खाली खुर्च्यांसमोर भाषण देताना देवेंद्र फडणवीस पाहिले आणि आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेच्या मुलाच्या रोड शोला भयंकर गर्दी पाहिली. तिथं जर असे निर्णय आले तर मग आता निवडणुकीचा प्रचार करण्यातही काही अर्थ नाही, निवडणूक लढण्यातही काही अर्थ नाही. कारण 2029 पर्यंत ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये एवढं नक्की आता की पहिलेच निर्णय तय केले जातील आणि त्याच्यानुसार निवडणुकीचे सगळे हे नाटकाचं मंचन होईल. सगळे विरोधी कुठेही राहणार नाहीत आणि मग सिंगल पार्टी सिस्टम या देशात लागू होईल. कारण जर विरोधी निवडणूक जिंकूनच येत नाही तर मग निवडणुकीचा खर्च का करायचा, देशाला परवडत नाही. आणि ही थेरी चालवणारे बरेचसे पामेरियन मीडिया आणि अंधभक्त राहतील आणि मग आपण चायना मॉडेलवर हळू शिफ्ट होऊ. असंच नाही, संघाची लोक आणि बीजेपीचे लोक चायनाच्या राजकीय दलाच्या डेलिगेशनचं स्वागत करतात आणि त्यांच्यासोबत गहन चर्चा करतात. ती चर्चा यासाठी की तुम्ही तसं कसं केलं आणि 1 पार्टी 1 नेशन ही 1 इलेक्शन सोडून द्या हो. तुम्ही कॉर्पोरेशनची इलेक्शन, नगर निगमचे इलेक्शन आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन एकत्र करू शकत नाही. तुम्ही 1 नेशन 1 इलेक्शनच्या वल्गना करणं सोडावं. त्यामुळे 1 पार्टी 1 नेशन अँड नो इलेक्शन हा फॉर्मॅट कसा चायनामध्ये राबवला जातो, बहुतेक त्याच्याकडनं ते बौद्धिक संघाने आणि बीजेपीच्या नेत्यांनी घेतलं असावं असं मला वाटतं. उद्या येणाऱ्या निर्णयाबद्दल आजच मी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं अभिनंदन करतो.
कारण निवडणुका संपल्या की पुन्हा एकत्र ते चहा पितील. पुन्हा आम्ही तिघं भाऊ सगळे मिळून खाऊ. या धर्तीवर महाराष्ट्राचा गाडा पुढे नेतील. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.